पुढे वळूयात। शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। जयेश, भाऊसाहेब वाकचौरे अगदी ज्या दिवशी उबाठाची खासदारांची बैठक होती त्या दिवशी नॉट रिचेबल, त्यानंतर त्यांनी आपण रिचेबल आहोत मात्र बैठकीला जाऊ न शकल्याचं सांगितलं। बैठकीला ते गैरहजर का होते या संदर्भातली कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नव्हती आणि अर्थात आता ऑपरेशन टायगर मध्ये आणि या 6 खासदारांच्या यादीत त्यांचं नाव समोर येणं। नक्कीच पर्यंत आपण जर बघितलं तर या संपूर्ण ऑपरेशन टायगर संदर्भातील आपण केलेल्या जय महाराष्ट्राने केलेल्या पाठपुराव्यामध्ये आपण भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव सर्वप्रथम समोर आलं आणि त्यानंतर आपण त्याचा जो पाठपुरावा केला त्यामध्ये अनेक वेळा भाऊसाहेब वाकचौरे यांचे जे फोन आहेत 2-2, 3-3 दिवस जे आहेत नॉट रिचेबल लागले। त्यानंतर कुठंतरी या ठिकाणी जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी बैठक झाली त्या बैठकीला ऑनलाईन ते हजर होते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। मात्र या संपूर्ण घटनाचक्रामध्ये काल ते आपल्या मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होते आणि अचानक जे आहे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ते दिल्लीकडे रवाना झाले आणि ही माहिती जी आहे ही देखील आपल्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्वप्रथम ही समोर आल्यानंतर जे आहेत इतर खासदार जे आहेत उभाटा सेनेचे जे 6 खासदार आहेत त्यांची चाचपणी देखील या ठिकाणी सुरू झाली आणि आपण तो बघतोय की आज या ऑपरेशन टायगरवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। या ठिकाणी 6 खासदार जे आहेत जे यापूर्वी उभाटा सेनेचे होते आता ते शिंदे गटात देखील सामील होणार असल्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे। आता आपण बघतोय की या ठिकाणी ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल या ठिकाणी भाऊसाहेब वाकचौरे यंदा 2दा या ठिकाणी खासदारकीची संधी ही शिवसेनेकडून मिळाली आणि अनेकदा जे आहे तर त्यांनी पक्षांतर केले। यापूर्वी ते पहिल्यांदा ते शिवसेनेकडून खासदार झाले, त्यानंतर जे आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा ते आता जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आले आणि ते पुन्हा खासदार झाले आणि आता जे आहेत पुन्हा ते या ठिकाणी पक्षाशी गद्दारी केली अशी एक भावना जी आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली असून खासदार भाऊसाहेब वाकचौरेला आम्ही गावात पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका जी आहे या मतदारसंघातील शिवसैनिकांच्या मनात त्यांनी बोलून दाखवलेले आहे आणि एकंदरीत आज जो आहे त्या मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरेंनी केलेल्या गद्दारीचा रोष जो आहे तो शिवसैनिकांनी व्यक्त केला पाहिजे। अगदी जयेश, या दरम्यानच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत खासदाराने साईबाबाची शपथ घेतली असं म्हटलं होतं, त्यामुळे कुठेतरी त्यांचा रोख हा भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे होता आणि त्यानंतरही वाकचौरे फुटले असं त्यांनी म्हटलं। नक्कीच पर्यंत आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ऑनलाईन जी यांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये 3 वेळेस जे आहेत भाऊसाहेब वाकचौरे यांनी साईबाबांची शपथ घेऊन उद्धव ठाकरे यांना मी पक्ष आपल्या सोबत आहे, मी पक्ष सोडणार नाही, मी मरेपर्यंत शिवसेनेमध्ये राहील अशा 3 शब्दात जे आहेत ते घेतल्याचं बोललं जात आहे नाही। याचा दुजोरा जो आहे तो संजय राऊतांनी देखील दिला होता आपल्या पत्रकार परिषदेमध्ये की 3 वेळेस जे आहे साईबाबांच्या शपथ घेतल्या। मात्र एकंदरीत जर बघितलं तर शिवसेनेकडून 2दा खासदारकी मिळाल्यानंतर देखील जे आहेत पक्षाला पाठीत जे आहे विश्वासाला कुठेतरी तडा देऊन पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केल्याची भावना सध्या शिवसैनिकांमध्ये आहे। अगदी जयेश, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे आणि यानंतर आता हे ऑपरेशन टायगर काय वळण घेतं त्याकडे लक्ष लागलेलं आहे। तुर्तास सर्व प्रतिनिधींना धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।